नमस्कार महाराज. 100% शेतकरी भरखते वापरतात. भरखते म्हणजे जी फेकून देतो आपण मोठ्या पिकांना. कुठलेही पीक असू दे, तुमचा ऊस असू द्या, मिरची असू द्या, कुठल्याही प्रकारना बेड भरण्यासाठी आपण वापरतो. केळी असू द्या, कपाशी असू द्या, टमाटो, बटाटो काही असू द्या, त्याच्यामध्ये आपण ही खतं वापरतो महाराज. का वापरतो? कारण की तिथे द्यायला थोडीशी जास्त मनालाही भारी वाटतात आणि स्वस्त आहे, त्याच्यावरती सबसिडी आहे. पण त्यांचा काय लफडा होतो महाराज? तुम्ही दिलेली खते 70 ते 80% जमिनीबरोबर फिक्स होतात, म्हणजे पिकाच्या काहीच कामाला येत नाहीत. हे कशावरनं सांगतोय? काही प्रूफ आहे का तुझ्याकडे? तर 100% महाराज मी पुस्तकं जाणून देतो तुमच्यासमोर. काय मी बोंबलून सांगणं महत्त्वाचं नाही, पुस्तकाने सांगितलं ना ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला दिसेल का दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. तर बघा राजे हो, इकडे चलो. अच्छा, पारंपरिक खते वरती बघा. पारंपरिक खते, विद्राव्य खते तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास केल्यास प्रामुख्याने खालीलप्रमाणे महत्त्वाचे फरक आढळतात. काय आहे इकडं? पारंपरिक खते जी आपण फेकून देतो. काय म्हटलं? ही खते एक वेळेस भरपूर प्रमाणात 1 किंवा 2 मात्यास विभागून देतात. विद्राव्य खते ही पाण्यातून देतात, अत्यंत कमी प्रमाणात और बऱ्याच वेळा विभागून देतात. हो, दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे, मी टिक केलेला आहे तिथे. तो काय महाराज? उपलब्धता. म्हणजे आपण जे खतं देतो ते उपलब्ध किती होतात राजे? तुम्हाला माहिती आहे का? कार्यक्षमता 18 ते 30% असते फक्त. म्हणजे तुम्ही 100 किलो द्याल ना तर 18 ते 30 किलो मटेरियल लागेल. म्हणजेच टक्क्यामध्ये हिशोब केला याचा आता 70 ते 80% वाया जातं आणि 20 ते 30% खत तुमच्या उपयोगात येतं. त्याच्या बाजूचं इकडचं बघाल तर 80 ते 90% वॉटर सोल्युबल उपयोगात येतं. दिसलं का महाराज? पुस्तक बी बघून घ्या. बरेच जण पुस्तक विचारता कुठलं आहे. तर महाराज सांगण्याचा मुद्दा हा एक आहे की हे तुमच्या लक्षात आलं आहे. तर मग हे जे खतं वाया जात आहेत, हे जर तुम्हाला मी वायात जाऊ दिली नाही तर ही जी खतं दुसऱ्याबरोबर फिक्स होत आहेत ते फिक्स होणं थांबवणार नाहीत. पण मी तुम्हाला असं काही सांगितलं की ते फिक्स झालेलं जो दुसऱ्याबरोबर मिक्स होऊन जातो, जो वाया जातो, तेच जर पिकाच्या कामात आलं तर म्हणजे होतं काय? थोडक्यात लक्षात घ्या. ही जी खतं देतो ना आपण, हिच्यातली काही खतं झाडामध्ये जेवढं, आता मला एका टायमाला 10 पोळ्या देऊन दिला, माझी पोळी रोजची खाण्याची 3 पोळ्यांची कॅपॅसिटी महाराज, मी 10 खाणारच नाही. आणि हे थोडक्यात काय माहिती आहे का? एका टायमाला सगळं देऊन देणं, एकाच टायमाला मी खाईल, माझ्या जेवढी कॅपॅसिटी आजची तेवढं खाईल, बाकीचं काय होईल? अन्न सडेल, खराब होईल. येते का लक्षात?